बातमी राज्यातून आहे, वर्ध्यामधून आहे। वर्ध्यामध्ये आजपासून हॉटेल्स बंद झालेत। गॅस पुरवठा होत नसल्यामुळे हॉटेल बंदची वेळ आली। आखाती देशातल्या युद्धाचा हॉटेल चालकांना सध्या मोठा फटका बसत असल्याचं पाहायला मिळत आहे। आजपासून वर्ध्यातील काही हॉटेल व्यावसायिक आहेत, त्यांनी आपले हॉटेल सिलेंडर अभावी बंद केलेले आहेत। आपल्या सोबत हॉटेल संचालक आहेत प्रदीपजी बजाज। सर, कशा पद्धतीने हे सिलेंडर बंद झाले, आता समोरची रूपरेषा काय राहील? मागील 2 ते 3 दिवसापासून ज्या शासकीय पुरवठादार कंपनी आहेत, HP गॅस, इंडियन गॅस, ज्यांचे सिलेंडर कमर्शियल सिलेंडर आम्हाला येत होते, ते सिलेंडर जवळपास मागील 2 ते 3 दिवसापासून त्या कंपनीने द्यायला असमर्थता व्यक्त केलेली आहे। त्यांनी शासनाकडून आदेश आहे की कमर्शियल सिलेंडरचा सप्लाय होऊ द्यायचा नाही असे म्हटले आहे। आजपर्यंत आमच्याकडे शिल्लक साठा होता, तो चाललेला आहे, पण आता आमच्याकडे काही सिलेंडर शिल्लक नसल्यामुळे आम्हाला म्हणजे असं वाटत आहे की आता आम्ही रेस्टॉरंट पुढे चालू शकणार नाही। त्याच्यामुळे आम्हाला टेबल सेल आणि जो रेस्टॉरंट सेल आहे तो बंद करावा लागत आहे। आणि पुढेही त्यांनी म्हटलं आहे की आमच्याकडे कोणती पण क्लॅरिटी नाही की केव्हापर्यंत आम्हाला पुरवठा होणार आहे। त्याच्यामुळे पुढची पण अनिश्चितकालीन, तेव्हापर्यंत अनिश्चितकालीन त्यांचा पुरवठा होत नाही तेव्हापर्यंत रेस्टॉरंट बंदच राहणार। तुमच्या हॉटेलमधले जे कर्मचारी आहेत त्यांची कशा पद्धतीने मग तुम्ही व्यवस्था करणार? त्यांचा पगार आहे किंवा इतर खर्च आहे? आता आमचं रेस्टॉरंट मागील 15 वर्षापासून सुरू आहे। सगळे जुने कर्मचारी आहेत, त्यांचा पगाराचा प्रश्न आहे। आम्ही निश्चितच त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू व सगळ्यांना पगार वेळोवेळी करण्याचाच प्रयत्न करू। पण त्यांचा मेजर प्रश्न जो आहे की त्यांना जेवण कुठून उपलब्ध होईल, त्याच्यासाठी आमची चाचपणी सुरू आहे की इंडक्शन कुकर आणि अन्य गोष्टीवरून कमीत कमी त्यांना दोन्ही वेळेसचं जेवण वेळेवर, कारण भरपूर कर्मचारी आमच्याचकडे राहतात, तर त्यांना वेळेवर जेवण उपलब्ध व्हावे ही आमची प्राथमिकता राहील आणि त्याच्यासाठी आमचे सध्याला प्रयत्न सुरू आहे। प्रमोद पानमुरे, जय महाराष्ट्र वृत्तवाहिनी, वर्धा।